मोहिनी एकादशीच्या दिवशीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली जाते. या व्यतिरिक्त अनेक स्त्रिया या दिवशी व्रत करतात. अशी श्रद्धा आहे की या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला ऐहिक आसक्ती आणि मोहमायेपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. शिवाय यामुळे व्यक्तीच्या स्वभावात शांतता आणि चित्तवृत्तीत स्थिरता निर्माण होण्यासही मदत होते. येथे दिलेल्या पूजा विधीचे पालन करून आणि मंत्रांचा जप करून तुम्हाला हे व्रत करायचे आहे. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता कायम राहील. सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहीतच आहे. मोहिनी एकादशीचे महत्त्वही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी हे विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर अनेक जन्मांच्या पापापासून सुद्धा मुक्ती मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एका अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी अवतार असे म्हटलं जाते. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली आणि त्यांची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशीचे व्रत 27 एप्रिल 2026 सोमवार या दिवशी पाळले जाईल. मोहिनी एकादशी तिथी आरंभ 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:08 मोहिनी एकादशी तिथीची समाप्ती 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:17 होणार आहे. तर व्रताचे उद्यापन हे 28 एप्रिल 2026 रोजी मंगळवार सकाळी 5:38 पासून ते सकाळी 8:17 होईल. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि स्नान करा. स्वच्छ किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे. आपल्या घरातील देवघरातील पूजा आवरायची आहे. त्यानंतर एका चौरंगावरती आपल्याला पिवळे वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती भगवान विष्णू आणि बाळकृष्णांची यांची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे. यानंतर आपल्याला हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा दृढ संकल्प करायचा आहे. यावेळी असं म्हणायचं आहे की तुम्ही हे व्रत एखाद्या विशिष्ट मनोकामनापूर्तीसाठी किंवा केवळ भगवान विष्णूंच्या निस्सीम भक्तीपोटी करत आहात. देवतेच्या मूर्तींचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर सर्वप्रथम इथं आपण दीप प्रज्वलन करून घेऊयात. एकादशीच्या व्रताच्या दिवशी सात्विक भोजन करायचं आहे. कोणाशीही वाद घालू नका. काळे कपडे घालू नका. घरात आणि मंदिरात स्वच्छतेची काळजी घ्या. द्वादशी तिथीला आपल्याला उपवास सोडायचा आहे. अन्न, पैसे इत्यादी वस्तूंचे आपल्याला दान करायचं आहे आणि या दिवशी तुळशीची उपासना करायची आहे. व्रतकथेचे स्मरण करायचे आहे. नैवेद्यामध्ये तुळशीची पाने नक्की आपल्याला समाविष्ट करायची आहेत. तर यानंतर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेणार आहोत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. मूर्ती नसेल तर आपण एक सुपारी गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवू शकतो. पूजेचं सर्व साहित्य आपल्याला एकत्रित ठेवायचं आहे. इथे बघा, गणपती बाप्पांची पूजा एक सुपारी म्हणून मी केलेली आहे. यानंतर एका ताम्हणामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे. त्या मूर्तीवरती सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर अजून एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. विष्णू सहस्रनाम किंवा आपल्याला श्री बाळकृष्णांच्या मंत्राचा जप यावेळेस करायचा आहे. त्यानंतर मूर्ती छान अशी कोरडी करून घ्यायची आहे. मूर्तीला वस्त्र अर्पण करायचे आहेत. अक्षतांच्या आसनावरती आपण बाळकृष्णांची मूर्ती ठेवणार आहोत. त्यानंतर बाळकृष्णांना वस्त्र, अलंकार, दीप, धूप, चंदन, अत्तर इत्यादी सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. देवतेला आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. देवतेला पिवळ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे. पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. विशेषतः वैजंतीची फुले उपलब्ध असल्यास ती अर्पण करावीत. शुद्ध धुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप लावायचा आहे. वातावरण सुगंधित करायचं आहे आणि त्यानंतर देवतेंना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. या नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची फळे किंवा मिठाईचा आपण समावेश करू शकतो.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अर्थ असा आहे की मी भगवान विष्णूंना, जे वासुदेवाचे पुत्र आहेत, जे सर्वव्यापी आहेत आणि जे सर्व जीवांच्या हृदयात वास करतात, वंदन करतो. हा महामंत्र मुक्ती आणि मोक्ष प्रदान करतो असे मानले जाते. शांताकारं भुजनशयनं पद्मनाभ सुरेशम. याचा अर्थ असा आहे की ज्याचे रूप अत्यंत शांत आहे, जो शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहे, ज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे आणि जो देवांचाही स्वामी आहे, अशा त्या विष्णूंना, जे संपूर्ण विश्वाचे स्वामी आणि भीतीचा नाश करणारे आहेत, मी माझे वंदन अर्पण करतो. मोहिनी रूपाचे ध्यान मंत्र असा आहे की ओम मोहिनी स्वरूपाय नमः. ओम मोहिनी स्वरूपाय नमः. याचा अर्थ असा आहे की प्रभूच्या त्या दिव्य रूपाला वंदन, जे मोहिनी म्हणून ओळखले जाते, जे अज्ञान आणि अंधकार दूर करते आणि आध्यात्मिक साधकाला सत्याच्या मार्गावरती मार्गदर्शन करते. तर या दिवशी शांत बसून मोहिनी एकादशी व्रतकथा ऐका किंवा पाठ करा, जेणेकरून या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व समजेल आणि पूर्ण फळ मिळेल. नामजप यामध्ये पाठ करा की विष्णू सहस्रनाम, विष्णूंची 1000 नावे, किंवा दिवसभर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. सूर्यास्तानंतर तुमच्या कुटुंबासह संध्याकाळची आरती करायची आहे. बरेच भक्त रात्री जागून भक्तिगीते गात असतात आणि पवित्र विष्णू सहस्रनामाचे पठण करत असतात. या दिवशी तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे. आपण पूजा करत असताना महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हर नित्यम तुलसीत्व नमस्तुते हा मंत्र आपल्याला, या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ तुळशी मातेजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, दीप धूप दाखवायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर घरातील दारिद्र्य दूर हो आणि माता लक्ष्मी प्रसन्न हो असा आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे. मोहिनी एकादशीला केली जाणारी उपासना ही केवळ एक धार्मिक विधी नसून ती जीवत्वाचे परमात्म्याशी मिलन घडवून आणण्याची एक संधी आहे. जेव्हा मंत्रांचा जप त्यांच्या अर्थाचे सखोल आकलन करून केला जातो, तेव्हा ते थेट हृदयात आपल्या पोहोचतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करतात. पूजा केल्यानंतर कळत न कळत आपल्या हातून झालेल्या चुकांची आपल्याला देवाकडे मनापासून क्षमा मागायची आहे. तर एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये, कारण धर्मग्रंथामध्ये ते पूर्णपणे निषिद्ध मानलेले आहे. शरीर आणि मनाची शुद्धता टिकवण्यासाठी लसूण, कांदा किंवा कोणत्याही प्रकारचे जड पदार्थ यासारख्या तामसिक पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे. पूजेसाठी लागणारी पाने 1 दिवस आधीच आपल्याला तोडून ठेवायची आहे. आरती हे झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान हे ठेवायचंच आहे. तुळशीचं पान नैवेद्यावरती ठेवूनच मग भगवान विष्णूंना ते आपल्याला अर्पण करायचं आहे. वैशाख महिना त्याच्या तीव्र उष्णतेसाठी ओळखला जातो. मोहिनी एकादशीला पाण्याने भरलेले भांडे दान करणे किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना थंड पाणी देणे हे भगवान विष्णूंची सेवा करण्यासारखे मानले जाते. जेव्हा आपण तहानलेल्याला पाणी देतो, तेव्हा त्यामुळे केवळ आपलेच पुण्य वाढत नाही, तर आपल्या अंतःकरणात करुणा आणि सेवेची भावनाही जागरूक होते. निसर्गाशी असलेले हे छोटेसे नाते या उपवासाचे आध्यात्मिक लाभ अधिक सखोल करते. योग्य पारण वेळेपर्यंत उपवास पूर्ण होत नाही. द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रार्थनेने तुमचा दिवस सुरू करा आणि काही पदार्थांनी उपवास सोडा. सात्विक अन्न भगवान विष्णूंना कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर तर या दिवसाचे फायदे वाढवण्यासाठी ब्राह्मण आणि गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान करायचे आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.